स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जात आहे आणि जी खेळपट्टी ज्यांनी साकारली, खऱ्या अर्थाने ही खेळपट्टी ज्यांनी बनवली असे बेस्ट पेज क्रिएटर म्हणजेच जितू म्हात्रे, जितू भाई यांचं देखील आगमन झालंय. वेलकम सरचे स्वागत आहे, या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मंचावर आपण पाहू शकतो स्वप्नील नाईक लालू जे युवा नेते म्हणून ज्यांची ओळख आहे आणि आज अगदी समोरच्या दिशेने आपण त्यांचे फ्लेक्स देखील पाहू शकता. यूथ आयकॉन म्हणून त्यांची ओळख आहे. नुकताच ज्यांचा उल्लेख केला होता की नवी मुंबई प्रीमियर लीग हे महाराष्ट्रातील एखाद्या विभागाची प्रीमियर लीग, त्यामधील एक नामांकित प्रीमियर लीग म्हणून गणली जाते. अगदी ताजसारख्या एकदम मुंबईच्या 5 स्टार हॉटेलमध्ये त्याचा ऑक्शन करण्याचा अगदी धाडस त्यांनी केला होता. 5 ओव्हरचा सामना आहे. चला मॅचला होते सुरुवात. प्रिन्स ऑफ बेलापूर मिस्टर साहिल विनोद दिवेकर आणि नॉन सेकंडवर सिद्धू कोळी पाहायला मिळते. पहिला बॉल, पहिलाच बॉल प्लेड ऑन. यशांचा वेध. फर्निचर डिस्ट्रॉय होत असताना बॅटची इनर एज लागली होती आणि यशांचा वेध घेतोय. पहिल्याच बॉलवर मित भोईरने शिकार केली आहे साहिल दिवेकरची. पहिला धक्का, महत्वाची विकेट. इनफॉर्म बॅट्समन साहिल विनोद दिवेकरला परतावा लागेल. पहिल्याच बॉलवर अगदी थ्रू द कव्हर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत असताना बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला, बॅटची इनर एज घेतली आणि प्लेड ऑन झालाय. पहिला धक्का लागतोय प्रियदर्शनी बेलापूर टीमला. फलंदाज बाद. अतिशय देखणी स्पर्धा. त्या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं आयोजनासाठी ती स्पर्धा जाणली जाते कारण की भव्य दिव्य स्वरूप पाहायला मिळते. वेगळा समालोचन कक्ष असेल, खेळाडू कक्ष असेल, मुख्य डायस एक वेगळ्याच ठिकाणी पाहायला मिळेल. खेळाडूंसाठी बसण्यासाठी चेअर्स आहेत, अगदी शॅडो आहेत आणि टेंट बांधले गेलेत. त्यामुळेच प्रेक्षक आरामात ही स्पर्धेचा आस्वाद लुटू शकतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेमध्ये असलेलं एक विजन, या स्पर्धेमध्ये असलेलं एक टायटल म्हणजेच झाडे लावा झाडे जगवा. प्रत्येक डॉट बॉल मागे एक झाड लावलं जाईल. ही संकल्पना IPL मध्ये देखील राबवली जाते आणि IPL ज्या स्पर्धा आपण मागच्या 2 वर्षामध्ये पाहिल्या त्यावेळेस डॉट बॉल येतो, त्यावेळेस झाडाचं हिरवं चिन्ह आपल्याला ओव्हरच्या अगदी बॉक्समध्ये पाहायला मिळतं. त्याच धाटणीची ही स्पर्धा देखील आहे. नवी मुंबई म्हणजेच नवी मुंबईचे शिल्पकार, वनमंत्री आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या विचारधारणीवर चाललेली स्पर्धा. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज मित भोईर. डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं जातं. विकेट पडल्यानंतर हा मानसिक दबाव असतो. हा दबावाला नेहमीच प्रत्येक टीमला त्याचा सामना करावा लागतो आणि स्वप्नील ठाकूर जो युवा खेळाडू आहे, क्षमता आहे, या खेळाडूकडे देखील एबिलिटी आहे. या खेळाडूचं देखील पोझिशन प्रत्येक वेळेस बदलली गेली आणि प्रत्येक पोझिशनमध्ये हा खेळाडू चांगल्या रीतीने क्रिकेट खेळतोय. स्वप्नील ठाकूर स्लॉक केलाय, फटका चांगला आहे. चेंडू जातो मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय सोहम जोशी, या टीमचा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. सूर्यकांत मडवी बाला हे देखील पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं ऐरोली कोलिवडा टीमला उभारण्यामागे त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. भरपूर चांगलं काम आपल्या ऐरोली कोलिवडासाठी ते केलंय. ते क्रिकेट असेल किंवा गोविंदा पथक असेल, अगदी महाराष्ट्र शासनाचा ऑफिशियल एक रेफरी म्हणून सूर्यकांत मडवी यांच्याकडे पाहिलं जातं. फुलटॉस बॉल, अगदी बॅटची एज. चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू होतोय फरार. चेंडू सीमा लगत अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतील तोपर्यंत 3 धावा कंप्लीट होत असताना थर्ड अंपायरकडे रेफर केला जातोय बीमर साठी. बाउंड्री लगत पाहिला जाईल. येस, हा चौकार आहे का नाही पाहिलं जाईल. कशा पद्धतीने थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू गेलाय, भीमरही पाहिला जाईल. येस, या दोन्ही गोष्टी पाहणी करत असताना आपल्याला शिवरामजी वैती सर, जे मुलुंड नवघरकडून बिलॉंग करतात, क्रिकेटचे अगदी लेजंड खेळाडू आहेत.
आराध्या अगासकर देखील पाहायला मिळतील. प्रिश पॅन्थर आमचे प्रिश अगासकर. प्रिश पॅन्थर हा संघ देखील KKPL मध्ये खेळताना दिसला. अगदी सेमीफायनल मध्ये धडक मारली होती या टीमने देखील. सेफ आहे लक्षात घ्या, म्हणजेच बीमर देखील नाही आहे, त्यामुळेच लीगल बॉल आहे. धाव मिळतील 3. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना मीत विकास भोईर गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. अगदी खोलबट टप्प्याचा चेंडू, बॅटची एज, स्वतःवर नाराज होतोय. अगदी यशांचा वेध होतोय की काय. यस पुन्हा एकदा प्ले डाऊन होत असताना स्वप्नील ठाकूरला देखील परतावा लागेल. विकेटचं होतं पतन. दुसरा धक्का लागतोय प्रियदर्शनी वेलापूर टीमला. पहिल्याच ओव्हरमध्ये स्वप्नील ठाकूर देखील स्वस्तात परतलाय. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 4 धावा. खराब सुरुवात झाली बॅटिंग करत असताना. काल जर पाहिले तर सगळेच 7 सामन्यापैकी 6 सामन्यामध्ये डिफेंड झालेल्या धावा. एकच सामना जिथे चेसिंग पाहायला मिळाला. पण आज पहिल्या सामन्यामध्ये अगदी ध्रुव चॅलेंजर्स टीमने हा सामना अवघ्या 5 विकेट आणि 5 बॉल ठेवून तो सामना जिंकला. या मॅचमध्ये देखील काय चित्र पाहायला मिळेल हे देखील पाहिलं जाईल. या स्पर्धेची चर्चा अखंड नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये केली जाते. इतकं दमदार आयोजन पाहायला मिळते VN ग्रुपच्या माध्यमातून. विजन नेचर ग्रुप. न्यू बॅटर मिस्टर कौस्तुभ म्हात्रे फलंदाजीसाठी आलाय. कौस्तुभ प्रभाकर म्हात्रे एक लेजेंड क्रिकेटर आहेत. प्रभाकर म्हात्रे जे 40+ क्रिकेट खेळतात आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज त्याने देखील भरपूर योगदान दिले क्रिकेटमध्ये. पहिलाच बॉल लेन बॉलला पिक केलाय. समोरच्या दिशेने चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आदरणीय आदेश आगासकर यांचं आगमन झालं आणि आमचे बंटी म्हात्रे, अभिषेक म्हात्रे यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेसाठी. खऱ्या अर्थानं 2 महिन्यापूर्वीच बंटी म्हात्रे यांनी आम्हाला कॉल केला होता की नाईक चषक आहे आणि आज त्यांच्याच अगदी निमंत्रणाला मान देऊन या स्पर्धेसाठी मी जुडला गेलाय. चला कौस्तुभ विजय म्हात्रेच्या बॅटमधून चौकार आलाय. चौकाराने आपला खाता उघडले. टीमची धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. पहिलं षटक अप्रतिम दर्जाचं पाहायला मिळालं. मीत विकास भोईर जे लेजंड क्रिकेटर विकास भोईर यांचा सुपुत्र आहे आणि त्याने देखील भरपूर चांगलं क्रिकेट खेळले. आज ते आपल्यासोबत नाही आहेत तरी त्यांचा सुपुत्र त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चांगली कामगिरी करतोय आपल्या टीमसाठी. चला पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 8 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर राज आलाय. युवा गोलंदाज आहे. ऐरोली कोळीवाडा टीम कडून गोलंदाजी करण्यासाठी. पॉवर प्लेचे षटक आहे. समोर सिद्धू कोळी. स्विचचा फटका गॅप मध्ये आहे. चेंडू होते फरार. दमदार स्ट्रोक लगवला जातोय. सिद्धू कोळीच्या बॅट मधून येतोय. पहिला क्रॅकिंग चौकार. 4 धावा. पहिल्या फेरीचे सामने हे सगळेच 5 ओव्हरचे होतील आणि दुसऱ्या फेरीचे सामने हे सगळे 4 ओव्हरचे होतील याची नोंद घ्या. यानंतर विनरचा सामना असेल त्यामुळेच ध्रुव चॅलेंजर्स टीम कोपरखेडणे आपण देखील सज्ज राहायचं आहे. या मॅच नंतर टॉस केला जाईल याची नोंद देखील घ्या. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नाईक चषक 2026 हा भव्य दिव्य सोहळा भूमिपुत्र मैदान कोपरखेडमध्ये रंगताना दिसतोय. अतिशय देखणी स्पर्धा. स्लॉक केला जातोय. फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का. प्रयत्न तर केला जातोय पण प्रयत्नाला यश मिळत नाही. चेंडू होतोय फरार. सिद्धू कोळीच्या बॅट मधून येतोय सलगचा दुसरा क्रॅकिंग चौकार.
दमदार आणि दिलदार असं नेतृत्व म्हणजेच आदरणीय लोकनेते, नवी मुंबईचे शिल्पकार, नवी मुंबईची आन बान शान आणि आपल्या सगळ्यांचेच अभिमान म्हणजेच वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांना समर्पित करणारी स्पर्धा. इथे देखील कोलबटापाचा चेंडू पाहायला मिळते, सिंगल मिळते. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार लगवले गेले सिद्धू कोळीच्या माध्यमातून. सिद्धू कोळी यासाठी जाणला जातोय पॉवर प्लेमध्ये चांगली बॅटिंग करावी कशी आणि त्या कशा पद्धतीने पॉवर प्लेमध्ये आपला खेळ दाखवावा यासाठी जाणला जातोय. टीमची धावसंख्या 17, 17 धावा धावफलकावर लागलीत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना आतापर्यंत 3 बॉलमध्ये 9 धावा खर्च केलीत राजने. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 8 धावा आल्या होत्या मीत भोईरच्या माध्यमातून. कौस्तुभ विजय म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड स्ट्रोक लगवला गेलाय. प्रोटेक्शन आहे, अगदी खेळाडूची हितंभूत माहिती आहे टीम ऐरोली कोलविडा संघाला. त्यामुळे त्याच पद्धतीने आज फलंदाजी करत असताना त्याच्या अगेन्स्ट क्षेत्ररक्षण देखील लगवण्यात आला. चांगली रणनीती आखली जाते. पुन्हा एकदा स्विच इट इनफिल्डच्या वरून लाजबाब इंटेलिजंट क्रिकेट म्हणावं लागेल. सिद्धू कोळीच्या बॅट मधून येतोय या ओव्हरचा 3रा क्रॅकिंग नाईक चषक चौकार. हिरवगार करण्यासाठी जी जबाबदारी आज वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्यावर आहे त्यासाठी एक उचललेले पाऊल म्हणजेच विजन नेचर याच्या माध्यमातून फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. सोहम जोशी चूक करणार नाही. विकेटचं होतंय पतन. फलंदाजाला परतावा लागेल. सिद्धू कोळीच्या विकेटचं पतन. 3रा धक्का लागतोय टीम प्रियदर्शनी बेलापूर संघाला. फलंदाज सिद्धू कोळी परतलाय. फुल टॉसवर एक्झिक्यूट करू शकला नाही. इनफिल्डच्या वरून स्ट्रोक खेळला होता पण एलिव्हेशन नव्हतं. खूप चांगला झेल पकडला जातोय. सोम जोशीच्या माध्यमातून विकेटचं होतोय पतन. 4 बॉल आपण जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 6 बॉलमध्ये 16 धावांचं योगदान दिलं आतापर्यंत. या षटकामध्ये जर पाहिलं तर 14 धावा खर्च केलेत, 1 गडी बाद केलेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. 11ची सरासरी राखली गेली. हे जर 11ची सरासरी आपण जर पाहिलं तर प्रोजेक्टेड स्कोरवर 55 दाखवतोय. चला मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊया. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नाईक चषक 2026 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये न्यू बॅटर मिस्टर ऋषी म्हात्रे आला. युवा खेळाडू आहे कौस्तुभ म्हात्रे. ऋषी म्हात्रेवर मोठी जबाबदारी असेल. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावर जाऊन पोहोचते. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा लेफ्ट आर्म गोलंदाज मीत विकास भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. कोलबटापाचा चेंडू खोदून काढलाय. ऑन साईडला ऑन ट्रॅक केलाय. वेगाने क्षेत्ररक्षक येईल. सोहम जोशी पाहायला मिळेल जो बिझी क्षेत्ररक्षक आहे या टीमचा. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षणची जबाबदारी आहे. चिंगी असेल, अनिकेत असेल, साळुंके असेल, हे सगळेच खेळाडू आहेत ना भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण करतात. मजबूत बाजू आहे. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, फिल्डिंग हे तिन्ही डिपार्टमेंटमध्ये ऐरोली कोलवाडा टीम नेहमीच आपला प्रदर्शन दाखवतोय. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर विकेटचं पतन होत असताना टीमची धावसंख्या 23. ऋषी मात्र सेकंडवर येत असताना मॅचची एज बिहाइंड विकेट कीपर चेंडू जाईल लॉंग स्टॉप रिजन मध्ये. ज्यावेळी चेंडू जातो तेव्हा फरार होतो. आउटफील्ड फास्ट आहे.
चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. ऋषी मात्रेच्या बॅटमधून येतोय पहिला क्रॅकिंग चौका. इथे खोलवटापाचा चेंडू आहे. बॅटची एज लागतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये अगदी खूप खाली क्षेत्र आहे त्या ठिकाणी चेंडू जातोय. 2 धावा मिळतील. चांगली रणनीती आखली जाते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 29 29 ऑन स्कोर बोर्ड. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. चला नेक्स्ट मॅच विनरचा असेल म्हणजेच ध्रुव चॅलेंजर्स टीम कॅप्टन. ही मॅच संपल्या आपण टॉस करण्यात येईल आणि 4 ओव्हरचा तो सामना देखील असेल. अंपायरच्या भूमिकेत शशी साटम सर असेल, रोपेजी सावंत सर असतील. थर्ड अंपायरच्या भूमिकेत शिवरामजी वैती सर असतील. हे सगळे ऑफिशियल अंपायर आहेत. पुन्हा एकदा खोलबटापाचा चेंडू. चांगला बॉल पाहायला मिळते. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न केला जातोय. आळस दाखवलाय चिंगीने. प्रत्येक क्षणाला तुम्हाला चाणाक्ष राहावं लागतं. आळसाला थारा नाही. आळस हा माणसाचा शत्रू असतो. त्यामुळेच चला आयोजन कमिटीच्या मेंबर्सला विनंती केली जाते की ज्या चेअर्स मिड विकेट कव्हर रिजन मध्ये आहेत त्या चेअर्स कृपया आपण LED स्क्रीनच्या अगदी बाजूला ज्या चेअर आहेत त्या चेअर कृपया अगदी पडद्याच्या मागे टाका. आयोजन कमिटी प्लीज आपल्या व्हॉलेंटियर्स पाठवा. चला मॅचच्या दिशेने जाऊया. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. टीमची धावसंख्या 32. या धावसंख्येवर जाऊन पोहोचते 3 गड्याच्या मोबदल्यात. या ओव्हरमध्ये देखील धावा येताना पाहायला मिळाल्या. तब्बल 10 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या. चांगली बॅटिंग सुरू आहे. मागच्या मॅचमध्ये 40-45 स्कोर पाहायला मिळाला. अगदी आरामात तो टार्गेट देखील पार करताना पाहायला मिळाले. मित बोईर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना अकोटपाच्या बॉलला शॉर्ट आर्म पुल केला जातोय. कौस्तुभ मात्रेच्या बॅट मधून आलाय धमाका. चेंडू सीमारेषा पार. 6 धावा षटकार. ज्या व्यक्तीने खऱ्या अर्थानं नवी मुंबई प्रीमियर लीग सारखी संकल्पना राबवली आणि अनेक विभागामध्ये प्रीमियर लीग होतात, अनेक विभागामध्ये प्रीमियर लीगचं आयोजन केलं जातं, पण नवी मुंबई प्रीमियर लीग ही महाराष्ट्रातील एक अनोखी प्रीमियर लीग आहे. कारण की या प्रीमियर लीगमध्ये नेहमीच भव्य दिव्यता पाहायला मिळते. या प्रीमियर लीगमध्ये नेहमीच एक वेगळेपण पाहायला मिळते. अगदी ताज सारख्या 5 स्टार हॉटेलमध्ये ऑक्शन करणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे आणि ते करण्याचं काम केले स्वप्नील नाईक यांच्या माध्यमातून. आज तन मन धन सगळं काही समर्पित करत असताना नवी मुंबई क्रिकेटसाठी ज्यांचं योगदान राहिलंय पार्थिव बोनकोडे हा संघ देखील सातत्याने नवी मुंबई किंबहुना नवी मुंबईच्या बाहेर देखील हा संघ पाहायला मिळतो. त्यासाठी संघ पुरस्कृत म्हणून त्यांची जबाबदारी असते आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं एक मोठी स्पर्धा नेहमीच पाहिली. संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्या देखील वाढदिवसानिमित्तानं एक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते.
म्हणजेच क्रिकेटशी जुळलेलं एक व्यक्तिमत्व आहे. आज नाईक कुटुंबियातील एक शिलेदार म्हणून त्यांची ओळख आहे. समाजकार्यामध्ये देखील तरुणांना एकत्र घेऊन अगदी रोजगार उभा केला आहे आणि प्रत्येक तरुणांना रोजगार देण्याचं काम देखील त्यांच्या माध्यमातून केलं जातोय. एक सामाजिक, कला, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील जबाबदारी घेणारा व्यक्तिमत्व आज मुख्य व्यासपीठावर आहे. स्वप्नीलजी नाईक साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. नाईक चषक 2026 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 38 या आकड्यावर. 3 गड्याच्या मोबदल्यात 3 लवकर खेळाडू बाद झाले होते, पण त्यानंतर ऋषी म्हात्रे आणि कौस्तुभ म्हात्रे या 2 बॅटरने डाव सावरलाय. आता उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या 2 षटकांमध्ये किती धावा केल्या जातील त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. बघा शेवटचे 5 मिनिट आहेत. सूर्यकांत मडवी बाला लक्षात घ्या, त्यामुळे टाइम सेट ऑलरेडी केलाय. विजन नेचरच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे आणि विजन नेचरचे प्रमुख आहेत स्वप्नील नाईक, यांची देखील मोठी जबाबदारी आहे. आणि ऐरोली कोळीवाड्यातील आदरणीय प्रथम मडवी हरीश मडवी, जीवी कोटकर आणि अक्षय कोळी यांना विनंती करतो की आपण मंचावर या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे नाईक चषकमध्ये. प्रथम मडवी, हरीश मडवी, जीवी कोटकर आणि अक्षय कोळी यांना विनंती करतोय की मंचावर या, स्थानपन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर अजित आलाय. 4थ्या ओव्हरचा स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळते ऋषी म्हात्रे. पहिलाच बॉल फुलर लेनचा स्लॉक केलाय. चेंडू जातो बेड विकेट रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. सोम जोशी इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल. खूप चांगली फिल्डिंग सध्याच्या घडीला सोम जोशीने या मॅच मध्ये केली आहे. टीमची धावसंख्या 39. 39 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. शेवटच्या 11 बॉलचा खेळ बाकी आहे. कौस्तुभ म्हात्रेच्या बॅटमधून षटकार आला होता अखेरच्या बॉलवर. आपल्या टीमसाठी योगदान देत असताना भरपूर मोठा अपघात झाला होता कौस्तुभ म्हात्रेचा. त्यानंतर तो क्रिकेटशी जुडला जाईल की नाही यामध्ये प्रश्नचिन्ह होतं. फटका चांगला आहे, अगदी क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. म्हात्रेच्या बॅटमधून चौकार येतोय. विजन नेचर ग्रुप महान झालाय लाखो दिलो की जान. विजन नेचर ग्रुप महान झालाय लाखो दिलो की जान. थँक्यू व्हेरी मच. विजय नेचर ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि त्याचे प्रमुख आदरणीय स्वप्नीलजी नाईक साहेब आपल्याला पाहायला मिळतील मुख्य मंचावर. जो उल्लेख केला होता की अगदी कार अपघात झाला होता कौस्तुभ म्हात्रेचा. भरपूर महिने, जवळजवळ 5-6 महिने अगदी घराबाहेर न निघता आपल्या उपचारात घेत असताना क्रिकेट सोडा पण आयुष्यामध्ये अगदी चालता बोलता होईल की नाही याचा प्रश्नचिन्ह होता. पण जे क्रिकेट खेळतात ना ते जिगरबाज खेळाडू असतात. ते नेहमीच आयुष्यामध्ये संघर्ष करण्याची त्यांच्याकडे एक इच्छाशक्ती असते. त्यामुळेच ही इच्छाशक्ती खऱ्या अर्थानं आज कौस्तुभ म्हात्रेला मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं आहे. आणि बघता बघता प्रियदर्शनी बेलापूर टीमचा एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून पाहायला मिळते. या अपघातानंतर उभारणी केली आणि आज आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी कॉन्ट्रीब्युशन देत असताना कौस्तुभ म्हात्रे बॅकफुटला येऊन अगदी जागा बनवली. कव्हर रिझर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट. काय घडलंय? फलंदाजाला परतावा लागेल. खूप चांगला हिट केला जातोय. लाखो दिलो की जान. विजन नेचर ग्रुप महान झालाय लाखो दिलो की जान. नेचर ग्रुप महान झालाय लाखो दिलो की जान. विजन नेचर ग्रुप महान. व्हेरी मच. काय डायरेक्ट हिट पाहायला मिळाला. अगदी कव्हर रिझर मध्ये एकाच ऍक्शन मध्ये बॉल पकडला, त्यानंतर फेकी केली नॉन सेक एंडवर आणि डायरेक्ट हिट झाला. त्यामुळेच कौस्तुभ म्हात्रेला परतावा लागेल. आपल्या टीमसाठी 6 बॉलमध्ये 16 धावांचं योगदान दिलं. आपल्या टीमसाठी योगदान देत असताना तो परतलाय
धक्का क्रमांक लागतोय चौथा. न्यू बॅटर मिस्टर विनायक झेंडे फलंदाजीसाठी आलाय. एक दमदार क्रिकेटर आहे, स्लॉग ओव्हरचा एक स्पेशलिस्ट बॅट्समन आहे. मोठी स्ट्रोक खेळण्यासाठी तो जाणला जातोय. विनायक झेंडे फलंदाजीसाठी आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 43 आकड्यावर. 43 यानं स्कोर बोर्ड. इनसाइड आउट खेळलाय, फटका हवेत आहे, एलिव्हेशन नाहीये, क्षेत्ररक्षक आहे पण मिसफिल्ड होते. दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि बघता बघता तिसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना अगदी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वाईड होता. थर्ड अंपायरची मागणी केली जाते की बाउंड्रीसाठी त्याची पडताळणी केली जाईल. त्यासाठी अंपायर शिवराम वैती सर अगदी मॉनिटर रूम मध्ये त्याची पडताळणी करत असताना आज कॉमेंटरी बॉक्समध्ये समालोचन क्षेत्रातील एक दिग्गज समालोचक ज्याने गेली 40-45 वर्ष समालोचन कक्षाची जबाबदारी सांभाळली आणि आज देखील त्यांच्या वाणीला, कणखर वाणीला भरपूर मागणी आहे. सेफ आहे म्हणजे या 3 धावा मिळतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 46. 46 धावा. चला बॉल पुन्हा एकदा पुरवला जाईल. SST स्पोर्ट्सचे बॉल आहेत, त्या बॉल पुन्हा एकदा पाहणी करत असताना नवीन बॉल एक वापरण्याचा उपक्रम राबवला गेलाय. त्यामुळेच अनेक गोष्टीला सामोरं जावं लागतंय. SSD प्रीमियम टेनिस क्रिकेट बॉल्स आणि संतोष नाणेकर यांचा हे ब्रँड आहे. स्ट्रेंथ, स्पीड अँड डिसिप्लिन SSD असं आपल्याला पाहायला मिळेल. चला पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते आणि सेकंडवर फलंदाज आपल्याला ऋषी म्हात्रे पाहायला मिळेल. स्विच हिट करण्याचा अगदी मानस होता पण खूप चांगली विकेट किपिंग पाहायला मिळते. सूर्यकांत मडवी बालाच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 आकड्यावर. 46. 4 गड्याच्या मोबदल्यात प्रियदर्शनी बेलापूर टीम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये नाईक चषक 2026 चा घमासान तुम्ही अनुभवताय. पुन्हा एकदा स्विच हिट, पुन्हा एकदा चांगला अगदी चेंडू पाहायला मिळते. अपील केली होती सूर्यकांत मडवी बालाने पण कुठलाही इंटरेस्ट दाखवला नाही दोन्ही अंपायरच्या माध्यमातून. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपले गेले. 4 षटकांचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल धावा आल्या 8 धावा आणि एक रनआउटच्या पद्धतीने फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर चौकार आला, तिसरा बॉल रनआउट झाला, चौथ्या बॉलवर 3 धावा आल्या, शेवटचे 2 बॉल डॉट. ज्याला तो 3 धावा होते ते धावा काउंट केल्या जाणार नाही, तो डेड बॉल आहे. म्हणजे स्कोर बोर्ड आता बदलला जाईल. एक चेंडू शिल्लक आहे आणि 43 धावा धाव फलकावर लागलेत. टपाचा बॉल आहे, झेल आणि काय घडलंय. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होत असताना शेवटचा बॉल येतोय डॉट बॉल आणि अशा तऱ्हेने 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 गडी बाद, 43 धावा धाव फलकावर लागलेत. प्रियदर्शनी बेलापूर टीम बॅटिंग करत असताना 43 धावा
शेवटचं ओव्हर अजूनही शिल्लक आहे. जाऊया डीजे मास्टरकडे, ऐकू एक मधुर गीत. टवरतून आता स्वप्नील नाईक या ठिकाणी प्रस्थान करत आहेत. स्वप्नील नाईक आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेला आज शुभाशीर्वाद देण्यासाठी खास या मंचावरती उपस्थित होते. स्वप्नील नाईक तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शुभागोनीच झालेली आहे. तर विजिन नेचर या ग्रुपच्या वतीनं तुमचा आम्ही नाईक ट्रॉफीमध्ये मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. खऱ्या अर्थानं आज आम्ही या मुख्य व्यासपीठावर समालोचन करतोय आणि आज नवी मुंबई प्रीमियर लीगचा फील आलाय, कारण की अगदी समालोचन कक्ष एक वेगळ्या ठिकाणी आणि मुख्य व्यासपीठ वेगळ्या ठिकाणी हे नेहमीच NMPL मध्ये पाहायला मिळते आणि त्याच धर्तीवर आज ही नाईक चषक ही स्पर्धा देखील पाहायला मिळते. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 43 या आकड्यावर. षटकचं शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येत असताना बॅट्समन नवीन बॅट्समन राकेश माळी आला आणि गोलंदाजी ट्रॅकवर मनोज चव्हाण या टीमचा अष्टपैलू खेळाडू आहे. 8 बॉलमध्ये ऋषीने 13 धावांचं योगदान दिलं. विनायक झेंडेवर जबाबदारी आहे. पहिलाच बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर. लाईन पाहावे लागेल. अंपायर आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉलचा इशारा रुपेश सावंत सरांचा येतोय. टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होत असताना 44 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. 5 गडी बाद 44 धावा. 50 55 किंवा 60 पर्यंत मजल मारावे लागेल. हे मैदान मोठमोठ्या अगदी धावसंख्येसाठी जाणलं जातं. मनोज या टीमचा एक महत्वाचा खेळाडू आहे. इथे देखील ऑफस्टम्पच्या बाहेरच्या बॉलला ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न केला जातो. आता मेरिटवर फलंदाजी करणं गरजेचं आहे विनायक झेंडेला, कारण की आपण लाईन अँड लेंथचा विचार करून स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. बघा पॉवर प्ले नाही आहे, त्यामुळेच तुम्हाला स्ट्रोक अगदी मेरिटवर बॅटिंग करावी लागेल. डॉट बॉलची सांगता होतीये. पुन्हा एकदा ऑफस्टम्प. खूप चांगला बॉल. लाजबाब चेंडू पाहायला मिळतोय. ऑफस्टम्पवर मारा केला जातोय. लगातारचे 2 बॉल आतापर्यंत अप्रतिम दर्जाचे पाहायला मिळतील. आता 4 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या 44. 44. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचं आहे. विनायक झेंडेकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. इथे लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे. ऑप्शनच्या खूपच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. रणनीती चांगली आहे पण लाईन अँड लेंथवर तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. ज्या पद्धतीने आपण शेवटच्या स्लॉग ओव्हरचे षटक हाताळतो, एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा जेवढ्या खर्च कराल तेवढ्या धावा तुम्हाला दुसऱ्या इनिंगमध्ये कराव्या लागतील. इथे देखील चांगला बॉल. कव्हर रेझर मध्ये खूप चांगला स्ट्रोक. बॅकवर्ड पॉइंट रेझर मध्ये दणदण करत चेंडू जातोय सीमारेची पलीकडे. विनायक झेंडेच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. सध्याचा जो सप्ताह चालू आहे तो होळीचा सप्ताह चालू आहे. आज अनेक ठिकाणी किंबहुना आमच्या घणसोली गावामध्ये किंवा नवी मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आगरी समाज जिकडे जिकडे आहे तिकडे मात्र अनेक खेळ सुरू असतात होळीच्या निमित्तानं. मॅचची एज. सूर्यकांत मडवी बालाने प्रयत्न केला होता पण कॅच कॅरी झाले नाही. डॉट बॉलची सांगता होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 49 आकड्यावर. शेवटची अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगलं षटक म्हणावं लागेल मनोज चव्हाण ही गोलंदाजी हाताळत असताना. शेवटचे 2 बॉल विनायक झेंडे स्टॅकेंडवर येत असताना. फुलटॉस बॉल. अगदी बेंड करून स्ट्रोक लगवायला गेला. गॅपमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक फक्त बघत राहिले. कोणीही कॉल दिला नव्हता आणि 4 धावा मिळतील.
टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 53 या आकड्यावर. 53 ऑन स्कोर बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारा बॉल मनोज वर्सेस विनायक झेंडे. फिंगर रोल केले, त्याला रीड केलाय, फेकलाय आणि खूप चांगलं कलेक्शन चिंगीच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद होत असताना लाजबाब झेल पकडला जातोय. शेवटच्या बॉलवर होतोय विकेटचं पतन. 6वा गडी बाद होतोय आणि 53 धावा धावफलकावर लागलेत. 54 धावांचं टार्गेट उभं केलंय प्रियदर्शनी बेलापूर टीमने. प्रथम बॅटिंग करत असताना बघूया या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. टीम ऐरोली कोलिवाडा टीमच्या माध्यमातून धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातील. चला कॉमेंट्री बॉक्समध्ये केला जाईल बदल ऐकूया. ज्या आवाजाची खऱ्या अर्थानं आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मागणी आहे आणि नाईट क्रिकेटचे सम्राट आणि समालोचन क्षेत्रातील इंदुलकर महाराज रातो के कातील म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातील येतील दशरथ पाटील. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया त्यांच्याच वाणीतून पुढच्या इनिंगची कहाणी. धन्यवाद. चला लक्षात घ्या, अजून एक नियम आहे. पुढच्या मॅच पासून जर बॉल फुटला किंवा खराब झाला तर नवीन बॉल पुरवला जाईल याची नोंद घ्या. यासाठी आणि फायनलच्या मॅच पर्यंत आता हा निर्णय देण्यात येईल. त्यामुळेच कुठलाही बॉल फुटला किंवा खराब झाला तर नवीन बॉल तुमच्याकडे पुरवला जाईल याची नोंद घ्या. धन्यवाद. खैरणे गावाचा भूमिपुत्र भारीच आहे मैदान. खैरणे गावाचा भूमिपुत्र भारीच आहे मैदान. विजन नेचर ग्रुप महान झालाय लाखो दिलो की जान. चला पहिल्या इनिंगमध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात आमचे विघ्नेश मडवी, अतिशय दमदार आवाज. आणि बेलापूर संघ असं वाटला होता की नंतर मात्र जबरदस्त मुसणे आणि शेवटचा जो झेल घेतला तो अतिशय अप्रतिम मदत स्वतःला बॅलन्स केलं. सूर्यकुमार आदिष्टाईन जो लॉंग ऑफला आपलातून जिंकला, अन्यथा हा षटका झाला असता. त्याच दरम्यान DM भाई यांचं आगमन झालंय. अगदी डॅशिंग डायनॅमिक असं व्यक्तिमत्व, त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. वेलकम. अतिशय दमदार स्पर्धा. वनमंत्री, पालकमंत्री तसेच संपर्क मंत्री असे 3 in 1 नवी मुंबईचे किंग मेकर यांचा हा संदेश देणार हे जबरदस्त व्हिजन नेचर दूरदर्शी असा हा दृष्टिकोन ठेवून एक दमदार आयोजन. खरं म्हणजे उद्या जर नाईक साहेब आले ना तर नक्कीच ते देखील खुश होतील की अचंबित करणारं हे जबरदस्त आयोजन भव्य व्यासपीठ. आणि स्वप्नील नाईक देखील फार खुश झाले. त्यांनी सांगितलं की चांगला म्हणतो स्टेज केला तयार. खरं म्हणजे त्यांना NMPL आता वेळ निघून म्हणजे पुढच्या वर्षी जी NMPL होईल बहुतेक डिसेंबर महिन्यामध्ये होईल. नुकतंच त्यांनी मनोगत व्यक्त केलं, दादा आपण ठेवूया म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये. दमदार आयोजन. ठीक. बघा या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून राम पोळ यांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीजसाठी अगदी SXC शूज असतील. राम पोळ साहेब आपलं देखील मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. यस धन्यवाद. चला करंजा माता शिरवणे आणि उत्कर्ष देवा दोन्ही संघाचे कॅप्टन आपलेच. पहिल्या फेरीतील तिसरा सामना. चला जिंकण्यासाठी पाहिजे 54 धावांची गरज म्हणजे प्रति षटका. मग विन अच्छा विनर बेस्ट अगेन्स्ट बेस्ट म्हणजे दोन्ही अपराजित संघ असतील. पहिल्या सामन्यामध्ये ध्रुव चॅलेंजर्स कोपरगाव संघाने एक दमदार विजय प्रस्थापित केला होता आणि गावदेवी ऐरोली सारख्या बलाढ्य संघाला चारी मुंड्या चित केली, त्यांच्या परतीचे दोर कापले आणि पराभवाची धूळ चारली. खरं म्हणजे ऐरोलीच्याच म्हणजे 3 टीम आहेत, शिवगर्जना, ऐरोली कोलिवाडा आणि गावदेवी ऐरोली. तीनही मातब्बर संघ आहेत. बाला मडवी यांचा हा आणि जयेश पाटील JP. तर 54 म्हणजे प्रतिषटकामा 11 म्हणजे मेडली 11 धावांची गरज. टार्गेट आवक सेट केलाय. दमदार आयोजन, दमदार स्पर्धा, मानाची अभिमानाची स्पर्धा. व्हिजन नेचर VN ग्रुप आयोजित नाईक साहेब चषक 2026 हे दमदार, बहारदार, नेत्रदीपक, शानदार दमदार आयोजनाची ही आजचा दुसरा दिवस, अंतिम दिवस. पुढच्या वर्षी ही स्पर्धा अजूनही भव्य दिव्य स्वरूपात असेल. कदाचित जर पोलीस दलाकडून जर परमिशन मिळाली, कदाचित ते युद्धोपाधी प्रयत्न करणार आहेत, तर कदाचित ही स्पर्धा डे नाईट असेल. कारण समोर सर्व ही कारण ही सिटी आहे. चला पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण. अतिशय दमदार स्पर्धा. दुसरा सामना याच्यानंतर सामना होईल तो ध्रुव चॅलेंजर्स कोपरखैने आणि त्यांना जोड कोण असेल
याचं उत्तर मिळे विदिन हाफ अँड हावर्स. म्हणजे त्यांचा जोड कोण असेल या दोघातला विजेता संघ त्यांना 2 हात करील, 2 हात करतील, फाईट देतील. चला पहिला सलामीचा फलंदाज अभिषेक आणि अनिकेत दोघांची रास एकच आहे आणि पहिलं षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्कवर तयार. संघाचा पहिला गोलंदाज साहिल देवेकर. फार मोठं नाव बेलापूर गावाला ज्याने सिद्ध कोळे असतील साहिल देवेकर असतील, ज्यांनी फार टॉप पॉईंट निवडाला साहिल देवेकर. अतिशय ऑलराऊंडर, वन ऑफ द बेस्ट प्लेयर फ्रॉम बेलापूर साहिल देवेकर पहिलं षटक फेकतील. 5 षटकांचा सामना असेल. बॉलिंग मार्क तयार. राईट महोदय विकेट तयार. पहिला चेंडू तयार. हो हो आउटसाइड द स्टंप अभिषेक आणि हा पहिला चेंडू डॉट बॉल. 54 धावा, बऱ्यापैकी धावा आहेत. तर चांगली गोलंदाजी आणि त्यात तितकीच ताकदीची जर फिल्डिंग केली तर कदाचित हा सामना. तर दोन्ही संघाला या मॅचनंतर म्हणते 10 बॉल. कारण SSD यांची जी क्वालिटी आहे ती फार तकलादू आहे. हो हो यस इनफिल्डच्या वरतून इनसाइड आउट. चांगला फटका, दमदार स्ट्रोक, अप्रतिम कव्हर राहील. चेंडू जाईल सीमा रेषे लगत, पण तो चांगलं फिल्डिंग. जिथं 4 तिथं 2 धावा डिफेंड केल्या. संघाची धावसंख्या 2 वर. चांगला फटका होता. जरा ताकदीक वापरली असते नक्कीच चौकात आला असता. अतिशय चांगला फटका, दमदार स्ट्रोक, नेत्रदीपक फटका. संघाची धावसंख्या फैलावली 2 वर. बिनबाद 2, 2 for none. 11चं टार्गेट आसपास रँडमली प्रति षटकामागं tenniscricket.in आणि याच्यानंतर 10x हा अतिशय लोकप्रिय दर्जाचा चेंडू याच्यानंतर आम्ही पुरस्कृत करू तुम्हाला. याची नोंद घ्यावी. पुढचा सामना असेल तो फक्त इनमिन 4 षटकाचा असेल, कारण दुसऱ्या फेरीचे सामने 4 षटकांचे असतील. ओहो पहिला धक्का येस. सोपा झेल मिडॉनला ट्रॅप लावला होता, ओव्हरपिच बॉल होता, परंतु गॅप टायमिंग चुकलं गेलं. खरं म्हणजे मिडविकेट आणि लॉंग ऑन मिडॉन यांच्या मधून बरीच गॅप होती, परंतु टायमिंग जमलं नाही. का टायमिंग नाही तिथं उत्पत्ती नाही अशा प्रकारे. आणि हा पहिला धक्का, पहिल्या वेगेचा बदन, पहिला ब्रेक थ्रो. अभिषेक यांची गठडी ओढली गेली. पहिला धक्का, पहिल्या विकेटचे दोर कापले गेले. धावसंख्या 2 for 1. DJ लावले. पण नसतात म्हणतात. हां नाईटला जाम धमाल असते. हां मागूर येस तेच MD महादेव गडगे, MD गणपती बाप्पा मोरया ना कानपुरला. बऱ्याच स्पर्धामध्ये ते डान्स करत असतात. म्हणजे पण तेच नाही, सगळेच नाचत असतात. गोट्या अंपायर देखील नाचला आणि गोट्याची थोडासा मॅच झाला. गोट्या त्याची पर्सनॅलिटी देखील तशीच आहे. आणि नवीन वंडांचा फलंदाज, द न्यू बॅटर, द न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट्स, मिस्टर सोहम जोशी. नवीन बॅटर. संघाची धावसंख्या 2 वर 1 बाद 2, 2 for 1. अतिशय चांगला बॉलिंग अटॅक, दमदार गोलंदाजी फ्रॉम साहिल देवेकर. संघाचा पहिला मीडियम पेसर मध्यमगती गोलंदाज. बॉलिंग मार्क तयार. पहिल्या षटकाचा मार्क करतोय. विजन नेचर व्हीएन चषक, नाईक साहेब चषक 2026 ही बहारदार स्पर्धा. ओहो यस लॉफ्ट केलाय. पुन्हा एकदा सॉफ्ट डिसमिसल. ओहो झेल झाला ड्रॉप. खरं म्हणजे हा झेल कॅरी व्हायला हवा होता. सोहम जसर की विकेट गेली असते, परंतु कॅचेस विनिंग द मॅचेस याचा इम्पॅक्ट, याचा पडसाद, याचा उपद्रव किती होईल. तर 1 धाव मिळेल. कॅचेस विनिंग द मॅचेस झालेलं जीवदान 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 3 for 1. सोहम जोशी नॉन स्ट्रायकरला आल्यात. अनिकेत साहिल देवेकर. खरं म्हणजे ही जर विकेट झाली असती कदाचित हॅट्रिकच्या भोळ्यावर गेला असता, परंतु जर्तरच्या भाषा क्रिकेटमध्ये चालत नसतात, पण जर्तवर्षी क्रिकेट पण चालत नाही. हो यस आउटसाईड द स्टंप बॅकवर्डला गेला होता. स्क्वेअर कट मारत आहे, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, डॉट डिलिव्हरी, डॉट बॉल. अतिशय सेन्सिबल क्रिकेट. बघा सगळ्या बया घोड्याबरोबर नालाची यात्रा, भव्य दिव्य व्यासपीठ, चांगलं मैदान, चांगली साऊंड सिस्टम, चांगली वेबसाईट आणि चांगला DJ. ओहो हेलिकॉप्टर लुक आणि हा पहिला षटकार. काय टायमिंग, बेहतरीन स्ट्रोक. अनेक याचा हा दमदार फटका, दमदार स्ट्रोक, अप्रतिम ड्राईव्ह. बॅटच्या रडारमध्ये आला, जसा टप्प्यामध्ये आला, कार्यक्रम करून टाकला. आणि हा पहिला जबरदस्त अफलातून स्ट्रोक. संघाची धावसंख्या निवडलेली 9 वर. दमदार टायमिंग, क्लास फटका, ग्लोरियस, चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह, डिलिशियस
मेलडी स्ट्रोक हो दी लॉंग ऑन दॅट शुड बी 6 रन्स. शिवरामजी वैद्य असतील, शशी साटम सर असतील, रुपेश सावंत असे मान्यता प्राप्त अप्रूव्ड फ्रॉम महाराष्ट्र गव्हर्नमेंट, राज्यानं त्यांना अनुमती दिलं आहे, त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे. सर्प तिकीट नाही तर सर्टिफिकेट. काही लोक असले एवढं सर्प तिकीट म्हणतात. त्यांना काय त्यांना बोलावं, आयला काय आहे का नाही, काय मराठी भाषा आहे. आता काल मराठी भाषा न 2-3 ठिकाणी हिंदी कॉमेंट्री, काय आहे की नाही काय. खरं म्हणजे म्हणून हे लोक दादागिरी करतात हो, बाहेरचे लोक जे परप्रांतीय आहेत ना. मराठी जगवा, मराठी भाषा. तसेच झाडे लावा, झाडे जगवा आणि लवकर झोपा आणि लवकर उठा. म्हणजे इथं 9 वाजता तुम्ही येणार, तेव्हा त्या मॅच पाहतात ते, बरोबर की नाही. आणि हे झोपतात चॅटिंग, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक असे सगळे चावट जे निगडीत आहेत पोर्नोग्राफीशी. आता पोर्नोग्राफी म्हणजे मला विचारू नका प्लीज, डोंट आस्क मी दॅट अबाउट पोर्नोग्राफी. ज्याच्यावर सध्या मोदी साहेबांनी बंदी घातलं आहे, बॅन टाकला आहे. चला बॉलिंग मार्क होता षटक क्रमांक 2 प्रगती पदावर. दुसरा गोलंदाज विनायक. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. आपल्या ठेवणीतलं, पटडीतलं, कोट्यातलं, भात्यातलं दुसरं षटक संघाच्या वजनात. दुसरं षटक प्रगती पदावर, पहिलं षटक सांघिक, दुसरं षटक आणि इंडिव्हिज्युअल फर्स्ट ओ. यस, अतिशय अफलातून आयोजन. आदेश मात्रे, आदेश आगासकर. ओहो यस, फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा. चांगलं टायमिंग चेंडू. हो हो, ग्रेट कॅच, व्हॉट अ कॅच. 1983च्या वर्ल्ड कपची आठवण झाली. विविन रिचर्डचा जो कपिल देवनं झेल घेतला होता त्याचीच काहीतरी साम्य. आणि तो वर्ल्ड कप आपण जिंकला होता 1983चा. खरं म्हणजे विविन रिचर्ड्सने तब्बल 7 चौकार मारले होते, 728 झाल्या होत्या. नंतर मात्र जसा विविन रिचर्ड गेल्यानंतर जी कलाटणी मिळाली आणि भारतीय संघानं पहिल्यांदा वर्ल्ड कप आणि वेस्ट इंडिजचं जे हॅट्रिकचं स्वप्न होतं 1975, 1979 आणि 1973 मात्र पाणी फिरलं भारतीय संघानं कपिल देव संघ याच्या नेतृत्वाखाली. कृपया DRS नाही आहे प्लीज, डोंट. फक्त पंचांना फक्त मोबाईल, DRS नाही, डिसिजन रिव्ह्यू सिस्टम नाही प्लीज. धावा झाल्या 9 9 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. काय झेल घेतला, अफलातून झेल. ज्यानं झेल घेतला त्याचं फिल्डरचं नाव आहे म्हटलंय क्रिश मुकादम. यस, क्रिश मुकादम. बघा नाव ख्रिश्चन नंतर मुकादम. म्हणतात ना त्या फणसाच्या झाडाला आंब्याचा कलम करायचा, फणसाचे गरे पण का, आंबे का ना बाट्यासहित का. हे क्रिश कोहली आहे. पाटील, काय साली एक एवढं नाव आहेत. क्रिस्टम पाटील, बॉबी भोईर, डिम्पल, ऋषी कपूरची, राज कपूरची हिरोईन डिम्पल, बॉबी, डिम्पल कपाडिया. चला बॉलिंग मार्क होता या नवीन मनोज चव्हाण. ओहो यस, विचिट. जे सिद्धू कोहलीनं त्याचंच हे अवलंब केला आहे तेच फॉर्मॅट वापरलं. एक दमदार स्ट्रोक, समयसूचक, समयबद्ध. या खरं म्हणजे फटक्याला सध्या फार ट्रेंड आहे. 4 धावांनी संघाची धावसंख्या 13. माझ्या समवेत एक उदयोन्मुख रायझिंग स्ट्राईक चांगला समालोचक आहे, परंतु त्याला पण आपण संधी देऊया प्लीज. कारण असे जर मोठे स्टेज मिळाले तरच तो उद्या पुढे भविष्य होऊ शकतं. कारण कोणीही कलाकार, कोणीही कॉमेंटेटर आईच्या पोटातून काही कला घेऊन शिकाय येत नाही. आता आम्ही जेव्हा कॉमेंट्री करतो, विघ्नेश मडी लहान होते तेव्हा ती 5वीला असते बहुतेक ते. राईट महोदय, विकेट तयार. फुलटॉस चेंडू पुन्हा येत आहे. चांगलं टायमिंग, परंतु चेंडू गेला बॅकवर्ड पॉईंटला. मिळेल फक्त 1 धाव. चांगलं फिल्डिंग. 1 धाव आणि संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत, वर्धमान, गतिमान. धावांची उत्पत्ती, धावांसंख्या 3 बाद. टेकन रिव्ह्यू. कोणी अंपायरने घेतले का? येस, अंपायर रिव्ह्यू. त्यानं दिवसभर मोबाईल, जरी मॅच नाही झाले चालेल, पण डिअर्स तुम्ही घ्या आणि तुम्ही मार खाऊ नका प्लीज, डोंट.
हाईटसाठी घेतली का? अच्छा अच्छा, यस. हां, विघ्नेश मडवी आला आहे तेव्हाच बरं. अतिशय आमचे हर्षल मडवी यांचे उत्कृष्ट समालोचक, त्यांचे हे बंधू आहेत. अतिशय चांगली स्कोरिंग, रौनक असेल, हे असतील, आपले मंदार पाटील असतील, चांगले चांगले दर्जेदार स्कोरर. एक ठिकाणी रायगडला स्कोरर बसला, त्याने लिहिले होते त्याचं त्याला नंतर समजलं नाही. आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. यस. आणि असे म्हणजे फ्री हिट ना. येस, नो बॉल. अजून एका धावेची वृद्धीमध्ये होईल. धावसंख्या झाली 1+1, 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली, तब्बल धावसंख्या सरकली 15 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 15वर 3 गेले विकेट. येस, 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. राईट नाव महोदय विकेट. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क तयार. येस, पुन्हा एकदा चांगला फटका, चाबूक शॉट, परंतु टायमिंग कनेक्ट होत नाही. बॅकपास स्क्वेअरले मिडविकेट यांच्यामधून मिळेल एक धाव. येस, चांगली फिल्डिंग, डायरेक्ट थ्रो ऑन दी स्टम्प्स. व्हॉट अ ग्रेट फिल्डिंग अँड व्हॉट अ ग्रेट थ्रो. नाईस थ्रो फ्रॉम बॅकवर्ड स्क्वेअर लेग. एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या 16 16वर. अतिशय दमदार स्पर्धा, दमदार नेत्रदीपक आयोजन. अतिशय नामवंत ग्रुप व्हिजन नेचर ग्रुप. महाराष्ट्रामधील नव्हे तर नंबर 9 मधील एक नामवंत ग्रुप. गेल्या वर्षी देखील स्पर्धा चांगली, यावर्षी त्याच्यापेक्षा बहारदार. आणि हा यस, पुन्हा एकदा 4 धावांसाठी कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाही, फायदा उचलला. आणि पुन्हा एकदा चांगला दमदार स्ट्रोक. संघाची धावसंख्या 20वर मार्क करतायत. 54 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथ प्रयत्न, प्रयत्नांची पराकाष्ठा, प्रयत्नाची शिकस्त. आज विघ्नेश मडवी एक उत्कृष्ट समालोचक, निवेदनकार. येस, सेकंड अटेम्प्ट मात्र झेल झाल्या 2 ड्रॉप. मात्र खरं म्हणजे हा झेल त्याने आटोकाट प्रयत्न केला होता. दुर्दैव, बॅड लक. नशीब चांगले असतील ना तगराय, खुदा मेहरबान तो गदा पैलवान. धावा झाल्या 21 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. 20 रन्स. रायडा महोदय विकेट. अजूनही बॉल बाकी आहेत. येस येस, नॉट अ क्रिकेट. काय अंपायर निर्णय काय बॉलला? डॉट बॉल, डॉट डिलिव्हरी. त्या दिवशी एका रायगड टुर्नामेंटला त्यांनी शाले आणल्या होत्या, त्याला बेंबी पण झाकली नाही. या शाली कशाला आणताय? ते म्हणतात ना, दुखवट्यामध्ये कपडे टाकतात बा अंगावर, तसे कपडे, तसेच शाल. कमीत कमी बेंबी तरी झाकली पाहिजे हो. एवढे तरी शाले लांब आणा, नुसते आणू नका. नुसते फायदा काय? एका ठिकाणी म्हणजे फार वर्ष झाले त्याला एकच शाल दिवसभर 30, 3 दिवस 30 शाल. ते किचनचं फडकं कसं असतं त्याच्यापेक्षा काळं पडलं होतं, तरी 30 शाल. करायचं तर नाही तर ठेवायचं नाही. शाल बिल काय ठेवायचं नाही. झाडं ना अशी 10-20 रुपयाचे तुळशी झाड दिलं तरी बस आहे. नैसर्गिक आहे. दादा हाताला काय झालं? अच्छा अच्छा, अजून दुसरा पण ते करा म्हणजे मॅचिंग होईल हो. काय सध्या होळी सप्ताह आहे, करा चोर होळी. बरं की नाही, चोर होळी असत की नाही. होळी सप्ताहामध्ये शिव्या देण्याची पहिली प्रथा होती, घाण शिव्या द्यायच्या. पण तसं आता राहिलं नाही. शिव्या दिले तर लगेच तुम्हाला मारतील, लॉकअपमध्ये टाकतील. झाल्या ओव्हर का रे बा? चला, 12 बॉलमध्ये संघाची धावसंख्या 20 ना. 20 रन्स म्हणजे प्रति षटकामागं 10 धावांचं इक्वेशन. आणि उर्वरित 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी म्हणजे 34 धावांची गरज. 11.33 असं आस्किंग हंड्रेड इक्वेशन समीकरण. अतिशय रंगतदार, रोमांचक, नाट्यमय, उत्कंठावर्धक, उत्साहवर्धक, प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारा, मती कुंठित करणारा हा दर्जेदार सामना. बॉलिंग मार्क होता है षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. साहिल देवेकर, ज्याने पहिल्या षटकात अतिशय चांगली ते गोलंदाजी केली होती. खरं म्हणजे त्याच्या गोलंदाजात 2 विकेट गेल्या होत्या, पण तो झेल झाला ड्रॉप. साहिल देवेकर, बघा कट टू कट मॅच आहे. दोन्ही संघ हार मानात त्या कारण हा संघ याच्यानंतर बेस्ट अगेन बेस्ट. हो हो, चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, आउटसाइड द ऑफ स्टंप. सुपर बॉलिंग फ्रॉम साहिल देवेकर.
डॉट बॉल. संघाची धावसंख्या 20 वर. बॉल राहिले 17. जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. प्रत्येक चेंडूला 2 धावांची गरज. रिक्वायर इच अँड युअर डिलिव्हरी 2 रन्स. साहिल देवेकर. हो यस पुन्हा एकदा चांगलं शॉट सिलेक्शन, परंतु फिल्डिंग मात्र अफलातून. रनिंग बिटवीन द विकेट्स अतिशय चांगली केली. यस तुम्हाला दुसरी जर धाव घ्यायची असेल तुम्ही पहिली धाव जलद गतीने घ्या, आणि कधीही रनआउट व्हायचं नसेल तर तुम्हाला गावस्कर साहेब सांगतात की अर्ध्या बॅच घसपतीत आणायची, म्हणजे अंपायला देखील समजत नाही. 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या झाली 22. धावा 22 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 2 बाद 22. राईट आर्म होते विकेट साहिल देवेकर. आणि ह्या दिशाहीन चेंडू यस आउटसाइड द स्टंप. सवयीनं मारा, दिशाहीन मारा. 1 धावेचा इशारा, 1 धावेचा संकेत. निर्वाळा धावा समर्थन, 1 धावेचं प्रतिपादन. धावा झाले 23. 2 3 4 2. अटीतटीचा एक दमदार, आणि हा पहिला वाईड असेल. पहिले आव्हान तर पहिली एक्स्ट्राच. ओहो स्ट्रेट ड्राईव्ह. ओहो दे अहो काय फट केले होते. जबरदस्त बॉल तिकडे गेला बा. ग्रेट फिल्डिंग हा, अन्यथा हे 4 धावा झाल्या असत्या. चांगला फटका होता. अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह. गोलंदाजाच्या डोक्यावरून. सुनील गावस्करांची मला आठवण झाली, कारण सुनील गावस्कर जास्त फटके असे भुईचं पट असायचे. एवढे लॉफ्टेड स्ट्रोक कधी खेळत नसेल सुनील गावस्कर. 2 धावा मिळते. संघाची धावसंख्या 25. 25 धावा. काय जबरदस्त मॅच, टाईट मॅच, रफ अँड टफ सामना, थ्रिलिंग मॅच, जबरदस्त क्लायमॅक्स. सामना कोण जिंकेल याचं उत्तर देणं हे ब्रह्मदेवाला की शक्य होणार नाही. हो आणि हा म्हणते षटकार की झेल. हो काय फिल्डिंग. दामा जरा प्लीज. थर्ड अंपायर यस. रेफर्ड नाही बरोबर, तुम्ही थर्ड अंपायर द्या. काय फिल्डिंग केली. जर झेल घेता येत नसेल तर तुम्ही तो झेल आतमध्ये ढकला, जेणेकरून धावा तरी डिफेंड होतील. चांगला यस. याला म्हणतात समय सूचकता. ग्रेट फिल्डिंग. रनआउटसाठी धावचीच्यासाठी पंचाने रेफर केले. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. नॉट आउट ना. येस नॉट आउट. येस रनिंग बिटवीन द गेट अफलातून. येस झेल घेतल्यानंतर, सोडल्यानंतर, आतमध्ये ढकलल्यानंतर 4 धावा डिफेंड केल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या म्हटते 27. 27. आणि जिंकण्यासाठी बजा अजूनही अर्धा टप्पा क्रॉस केला आहे. अर्धा टप्पा बाकी आहे. दोन्ही संघ दर्जेदार, एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी, 2 बलाढ्य, अव्वल, दिग्गज, मातब्बर, बलिष्ठ, बलशाली, ताकदवर, निष्णात तरबेज संघादरम्यान एक जबरदस्त हाय व्होल्टेज मुकाबला. 2 टोक्यामध्ये घमासान, यादवी, रणधुंदवी, रणधुमाली, रणकंदन, अटीतटीचा सामना. बिग फाईट, बिग बॅटल, कडवी झुंज, कडवा प्रतिकार. दोन्हीकडून आग लागलेली आहे. काय जबरदस्त टाईट मॅच. टेनिस क्रिकेट .in 26 धावांची, 14 मध्ये 26 धावांची मॅरेथॉन इनिंग. ओहो येस स्विंग अँड मिस आउटसाइड द ऑफ स्टंप. ग्रेट डिलिव्हरी फ्रॉम साहिल देवेकर. अतिशय क्लास गोलंदाजी. धावा झाल्या 27. 27 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. अँड दिस इज द थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक प्रगती पथावर. आणि हा षटकार नो डाऊट. काय जबरदस्त टायमिंग. लॉफ्ट इट. कायरन पोलो टाकड वापर केली. दमदार टायमिंग. अफलातून फलंदाज. आणि संघाची धावसंख्या झाली 33. राहिल्या फक्त मेन 21 धावांची गरज. बॉल राहिले 12 राहणार आहे. 12-21 म्हणजे प्रति षटकामागं 10.5 धावांचं इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट 12 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 21 रन्स. जो फासला, तफावत, जे अंतर, जे डिस्टन्स 9चं आहे. बघा म्हणजे कोणीही अतिशय कट टू कट मॅच. दोलायमान दोन्ही त्रिशंकू अवस्थेमध्ये.
अतिशय दमदार स्पर्धा. व्हिजन नेचर ग्रुप संपूर्ण जर आपण बघितलं संपूर्ण ग्रीन. समोर जे झाडं जर बघितले बघूया आपण, ऑक्सिजन जास्ती असतं, प्राणवायू जास्तीत जास्त सप्लाय करणारी झाडं आम्ही बघत असतो. काय संकल्पना आहे, एक जबरदस्त आयोजन आणि हे ग्रुप कुठल्या ताकदीचं आहे याचं हे ज्वलंत उदाहरण म्हणजे व्हीएन ग्रुप. त्यांच्या वतीनं हे नाईक साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी त्यांच्या सन्मानार्थ पर्यावरण आणि निसर्ग काय आहे याचं हे त्यांची नाळ नेहमी जोडली असते. 1995 ते 99 साली ते देखील पर्यावरण मंत्री होते. त्यावेळी शिवसेना भाजपची युती होती. त्याच्यानंतर हे मात्र वनमंत्री, पहिली युती नंतर आता महायुती, बरोबर की नाही. 3 पक्षांची मोठ आहे. अजित पवार, एकनाथजी शिंदे साहेब. अजित पवार सध्या हयात नाहीत. त्यांना आमच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. विमान दुर्घटनेमध्ये त्यांना मरण आलं, ते इहलोकीची यात्रा निघून गेले. पुन्हा एकदा त्यांना आमच्या या समालोचन आणि ह्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण आदरांजली. चला स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल, अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत. याच्यानंतर सामना होईल विनर विनर, बेस्ट अगेन बेस्ट. दोन्हीही अपराजित टीम. पहिल्या सामन्यातला जो विजेता संघ होता ध्रुव चॅलेंजर्स कोपरखैरणे आणि याच्यातला विजेता संघ असं हे बॅटल. 2 डोग्यामधील एर सुरस, ईर्षा, चढाओढ, संघर्ष, अहमिका तुम्हाला बघायला मिळेल. चला बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 4 क्रिश मुकादम ना रे, क्रिश मुकादम बॉलिंग मार्ग होता. या षटक क्रमांक 4 प्रगती पदावर आपल्या ठेवणीला इंडिव्हिज्युअल फर्स्ट ओव्हर 12 मध्ये करायचं. 21 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग इज द मेन प्रिन्सिपल ऑफ दिस टुर्नामेंट्स. ओहो यस, पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह, जबरदस्त चाबूक शॉट, 4 धावा. नाही नाही हो, फिल्डिंग काय, फिल्डिंग मात्र अफलातून केली. जांबवंत उडी. जांबवंत हा खरं म्हणजे रामायणामध्ये फार महत्त्वाचा रोल होता त्याच्याकडं. फक्त त्याचं तोंड दिसायचं जांबवंत, तर अंगावर सगळे केस, फक्त डोळे दिसायचे बस. जांबवंत. कितीला 2 झाल्या? येस, 11 मध्ये 19. हो हो येस, क्लास कव्हर ड्राईव्ह, जबरदस्त टायमिंग, परंतु प्रोटेक्शन असेल. 1 धाव मिळते, उर्वरित 10 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 17 धावांची गरज. 10 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 17, 1.70 रिक्वायर्ड इच अँड एव्हरी डिलिव्हरी. अतिशय जबरदस्त मॅच. 10 मध्ये 18, 1.8, 10 मध्ये 18 धावांची गरज. धावाने चेंडू याच्यामधल्या फासला, जे डिस्टन्स तफावत अंतर फक्त 8चं आहे. चला बॉलिंग मार्क होता या क्रिश मुकादम. क्रिश हो हो यस, पुन्हा एकदा चांगला ऑन ड्राईव्ह, परंतु थेट हातामध्ये जाईल. प्लेसमेंट नाही तोपर्यंत धावा नाही. शॉट में नाही था दम, रन मिलेंगे कम. फक्त 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या उर्वरित बॉल 9 आणि 17. 9 चेंडू 17 धावांची गरज. काय जबरदस्त मॅच. जर झेल सोडले नसते तर कदाचित एव्हाना हे टार्गेट अजूनही वाढलं असतं, परंतु कॅचेस विनिंग द मॅचेस जरतच्या भाषा क्रिकेटमध्ये चालत नसतात. काही गरज नाही. खरं म्हणजे आउटसाईड द स्टंप बॅकवर्डला गेला असता. स्टेअर घेता बघा, मगाशी आशिष फटके लेटकट आणि स्टेअर आपलातून गेले होते. मला वाटते गोपाळे ना, गोपाळे विजय गोपाळे, अतिशय देखणे फटके. जीवन गोपाळे मॅन ऑफ द मॅच त्यांनी पटकावलं. बघा असेच यस, स्लीपमधून त्याचा लेटकट आणि स्टेअर वाखाणण्याजोगे होते. अतिशय चांगलं टायमिंग होतं. खरं म्हणजे आउटफील्ड किती फास्ट आहे. सहज तुम्हाला चौकार मिळू शकतात. आणि हा यस, पुन्हा एकदा 6 रन. काय टायमिंग. लॉंग स्टॉपच्या वरून दमदार काळ्या स्क्रीनला सलामी देणारा उत्तुंग बेबंद बुलंद अतिशय टायमिंग शॉट, ग्लोरियस स्ट्रोक, समीकरण आणि विजयापासून हकेच्या अंतरावर गावदेवी ऐरोली कोलीवाडा.
हॅलो. गावदे गेल्या झोपायला. पराभूत झाला पहिल्या सामन्यात. त्यांचा सुपडा साफ झाला. लवकर त्यांचा बाजार उठवला. सकाळीच आरतीच्या आत उठवला. आरती पण नव्हती झाली त्याच्यात त्याला घरी मोकळे केले जरा. 7 मध्ये 11 धावांची गरज. लास्ट डिलिव्हरी. हा मात्र षटकार निर्णायक असेल. मॅच युटर्न घुमजाव. मॅचमध्ये कमबॅक करणार हा दमदार टायमिंग, दमदार स्ट्रोक बॅट्समन मनोज. काय टायमिंग, चांगला सुपर स्ट्रोक. ओव्हर पिच ऑन द राईस, स्टेप आउट झाला आणि दमदार टायमिंग, लॉफ्टेड स्ट्रोक ओव्हर दी बोलस हेड. 6 रन. 7 मध्ये करायचे 11 धावांची गरज. 7 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 11 रन्स. अतिशय कमी टार्गेट आहे. शेवटी क्रिकेट आहे. रायना महोदय क्रिश मुकादम. ओहो, हेलिकॉप्टर लोक फॉलो थ्रोमध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा परतवून लावला. चांगलं पंग्या, चांगलं कमबॅक, अफलातून फिल्डिंग आणि राहिलं शेवटचं निर्णायक लाख मोळाचं षटक. अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर आणि या हाणामारीच्या षटकात 6 मध्ये करायचे आहेत 11 धावांची गरज. म्हणजे अजूनही मॅच. तर अनिकेत 13 बॉलमध्ये 26 धावांची इनिंग. दमदार बॅटिंग केली आणि प्रतिस्पर्धी संघाला पुन्हा एकदा झेरीस रणजीस मेटाकोटीला आणणारा हा ही फलंदाजी आहे. बघूया 6 मध्ये 11 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. एक जरी धाव कमी पडली तरी हात चोळीत जावं लागेल दोघांना. मिनटं किती आले बाबा तेच म्हण बघ. 8:30 म्हणजे फक्त आता किती 2च आहेत ना. नाही 1-2 मिनटाचा आम्ही करू शकतो का. 1-2 मिनटामध्ये काय फरक पडतंय. 1-2 मिनटामध्ये बिअर पण पिऊन नव्हते आरामशीर. मग टिंता तर आडवा आरामशीर करतात. बरं की नाही. ध्रुव, या ध्रुववाले ध्रुव चॅलेंजर्स अजिंक्य पाटील आपली दिंडी घेऊन ये इकडं. हे तुमचा समोर टेंट आहे उजव्या हाताला. काल एकादशी होती. जाय जाय तू पंढरी, होय होय वार करी. बॉलिंग मार्क शेवटचं षटक प्रगतीपदावर. दादा कोण रे. स्वप्नील ठाकूर. सगळे साले कॉकटेल आहे. चव्हाण आहे, मुकादम आहेत, ठाकूर आहेत. हक्क सर्व समावेशक धर्मनिरपेक्ष असे हे संघ आहे सगळे ऑल ओव्हर इन नवी मुंबई. जातीच्या पलीकडे जाऊन करा. गणेश नाईक साहेबांनी सांगितलं की 80% समाजकारण आणि 20% फक्त राजकारण. हॅलो. आणि त्याच दरम्यान अजून धमाल करायची ऐरोली कोलीवाडा या टीमचे करण पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं VN ग्रुपच्या वतीने या नाईक ट्रॉफीमध्ये आम्ही करतोय मनपूर्वक सहर्षाचं स्वागत. हो यस. पहिला चेंडू पुन्हा एकदा जय जय ये गया. 4 धावा. खरं म्हणजे तुम्ही कॅचवर वास्तव यायला हवं होतं परंतु म्हणून तुम्ही असे बुटके असं ठेवायचं नाहीत. त्या दिवशी एक बुटका ठेवला, कॅच घ्यायला गेला इथं कपालावर लागलं. नशीब कपाल मोक्ष झाला नाही म्हणून उंच ठेवायच्या. हे बुटके कुठे ठेवायचे तिथं स्लिपला. बघा गावस्कर वगैरे बघा बुटके स्लिपला असायचे. सगळे लांबवर कपिल देव, संदीप पाटील, पोलॉर्ड, सूर्यकुमार यादव हे सगळे लॉंग. पण बुटक्याचा मात्र एक फायदा आहे, कुठल्याही फटीतून घुसणार. फट किती अरुंद असू द्या, अरुंद बोळ असू द्या, कसेही निसटणार. अंगाला तेल न लावता. तेल लावला तर मग सांगायलाच नको. चड्डी बनियनपेक्षा ते घातक आहेत. चला बॉलिंग मार्क यार. स्वप्नील ठाकूर राईट आर्म राऊंड द विकेट. हो हो यस. आउटसाइड द ऑफ पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, थोडासा स्विंग केला, निघून गेला वेगाने. 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. हा जर चौकार गेला नसता तर नक्कीच. पण अजूनही मॅच आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू रिलीज केलाच नाही, कुठल्याही प्रकारची प्रेडिक्शन म्हणजे भविष्यवाणी. आणि हा यस पुन्हा एकदा लॉट, परंतु जाईल नो मॅन्स लँडमध्ये. बॉल राहिले 3 आणि धावा पाहिजे 5 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. 3 balls टू गो. रिक्वायर्ड कंपल्सरी 5 runs फॉर विक्ट्री. हो. ऐरोली कोलीवाडा अगेन्स्ट वर्सेस रायवल प्रियदर्शनी बेलापूर. पॉवरफुल 2 टीम आहेत.
कृपया ध्रुव चॅलेंज कोपरगाव संघाचा कॅप्टन आमचा जर आवाज तुम्ही ऐकत असाल तर तुम्हाला विनंती आहे कृपया प्लीज आजच्या दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तो असेल 4 षटकांचा. राईट आर्म राऊंड द विकेट. हो यस पुन्हा एकदा चांगला फटका. अप्रतिम कव्हर एक्स्ट्रा कव्हर लॉंग बँजामधून काय बघूया रनिंग बिटवीन द विकेट तुफानी आहे. जोरदार अपेल. यस इज आउट. इज गॉन. बॉल राहिले 2 रन धावा पाहिजे. 4 धावांची गरज. दुसऱ्या धावेसाठी रनआउट. अफलातून गोटी नेम केला. 2 बॉल 4 धावांची गरज. काय जबरदस्त मॅच झाली. पैसा वसूल सामना. प्रेक्षकांनी यथेच्छ मनसोक्त मनमुराद आनंद लुटला. कारण कालपासून मात्र हे सामना आहे सगळे सामने शेवटच्या चेंडूवर गेलेले आहेत. काल म्हणजे रुद्रेनं मापे संघासमोर अनुप पाटील ज्यांनी मॅच आणली नंतर मात्र त्यांना एकही धाव झाली नाही. मग क्रिकेट आहे 4 मध्ये 1 धाव झाली नाही. चला ध्रुव चॅलेंजर्स कोपरकेरने टीम आपण टॉससाठी तयार राहायचं आहे आणि टॉससाठी मुख्य जो व्यासपीठ आहे त्या व्यासपीठाच्या समोर जो VN ग्रुपचा जो फ्लेक्स लावलेला आहे क्रीडांगणाच्या आतमध्ये त्या समोर आपल्याला उपस्थित राहायचं आहे. खरं बघा काय लोकांना सायकल दाखवतं का काय. चला बॉल राहिले 2. रिक्वायर्ड 4 रन्स इन रिमेनिंग 2 डिलिव्हरीज 2 बॉल्स टू गो. 4 धावांची गरज. कुणाल नवीन बॅटर द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. कुणाल देशमुख जोशी. अच्छा अच्छा म्हटलं देशमुख का बरं. मी देशमुख ऐकलं. ओ हो सुपर बॉलिंग. थांबा धामा क्या है रनआउट का. यस दे आर यस. दोन्ही चेक करा. अंपायर तुम्ही पुढचं बघा आम्ही मागचं बघतो. काय बोलणार आता. घडी घडी DRS. तर समजा ही सिस्टमच नसते तर काय झालं सांगा मला. चला शेवटचा बॉल. बॅट्समॅन इज आउट. मनोज बॅक टू द डग आउट. आणि शेवटच्या चेंडूर पाहिजे कंपल्सरी 4 ना रे. 4 1-4 कंपल्सरी चौकार मारावा लागेल. निर्णायक चेंडू. लाख मोलाचा चेंडू ज्याचं व्हॅल्यू आहे ते ज्याचं मूल्य आहे 1 लाख. काय जबरदस्त स्पर्धा आणि काय जबरदस्त आयोजन. चांगलं मैदान सुसज्ज क्रीडा संकुल चांगली संकल्पना. झाडे वाचवा झाडे जगवा झाडे लावा. संपूर्ण ग्रीन झोन. आणि या मैदानाभोवती बघा संपूर्ण हिरवगार मैदान आहे. आजूबाजूला सगळी झाडं आहेत. तर LED स्क्रीन समोर बघा. अरे एवढ्या माऊली. खरं म्हणजे बघा एवढं प्रखर ऊन असून देखील जर नाईटला असते तर नक्कीच. लास्ट डिलिव्हरी निर्णायक चेंडू जिंकण्यासाठी म्हणजे 4 धावांची गरज. काय जबरदस्त सामना. क्लोज मॅच टाईट मॅच. खरं म्हणजे दोन्ही संघांनी जे प्रदर्शन एक्झिबिशन परफॉर्मन्स आउटस्टँडिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रिकेट. अक्षय म्हात्रे असतील आगष्कर असतील यश पाटील असतील आदेश म्हात्रे असतील तमाम अशी जे नामवंत ग्रुपची मंडळी आहेत सक्रिय सभासद. खरं म्हणजे SN मगाशी स्वप्नील नाईक यांनी सांगितलं बघूया अतिशय चांगलं आयोजन. ते देखील फार खुश झाले की त्यांची मी पहिल्यांदाच एवढा मोठा स्टेज भव्यदेव व्यासपीठ. सामना जिंकला. यस प्रियदर्शिनी बेलापूर आणि निसटता विजय प्रस्थापित केला. आणि दोन्ही संघाचे कॅप्टन या बेलाब साहिल दिवेकर आणि अजिंक्य पाटे नामाटे दोन्ही संघाचे कॅप्टन. तुम्हाला दोघांना विनंती असेल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना 4 षटकांचा सामना असेल तर आम्ही थांबतो. तुम्ही थांबू नका. पुढचा आवाज असेल आमचे महाराज. दशरथ दादा थोडासा मॅन ऑफ द मॅचचा. हां मॅन ऑफ द मॅच होईच म्हटते त्याने साहिल देवेकर का. थांबा थांबा
चला, मॅन ऑफ द मॅच इज गोज टू मिस्टर. लेट देम डिसाइड, लेट देम कॅल्क्युलेट हु इज द नॉमिनी. काय जबरदस्त सामना जिंकला, आपल्या बाजूने झोकवला साहिल दिवेकर आणि कंपनी. प्रियदर्शन बेलापूरचा हा दमदार विजय, निसटता विजय प्रस्थापित केला. खरं म्हणजे टोटली मॅच हातात होती. ऐरोली कोलीवाडा आणि मोठे